तर विश्वविजेत्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचं निमंत्रण न मिळाल्यानं विधान परिषदेच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळून काही वेळ विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला। अखेर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी स्वतः तोंडी निमंत्रण दिलं आणि त्यानंतर नाराज आमदार शांत झाले। आजी आपल्याला एक मला माहिती हवी, आपल्या परिसरामध्ये होर्डिंग्स लागलेले आहेत आणि तिथे असं लिहिलेलं आहे T20 विजेत्या भारतीय संघाचा T20 विजेत्या भारतीय संघाचं हार्दिक स्वागत। आपण सगळे करू, खालचे 288 वरचे 78 आपण सगळे करू, आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। परंतु इथे जे काय पोस्टर दिसतंय त्याच्यामध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूचं काही नाव दिसत नाही किंवा त्याचं काय फोटो दिसत नाही। फोटो मात्र सरकारी आपल्या सगळ्या यांचे आहेत आणि खरं तर असं हे लावले मग सांगू द्या ना त्यांना हा फेक आहे म्हणून माहिती असली पाहिजे ना आपल्याला सगळ्यांना। माहिती द्या, पूर्ण करा। अनिल परब तुम्हाला ह्याच बोलायचं का मुद्दा? अहो विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे, मी सांगते ना त्याच्यावरती। देशासाठी अतिशय सरकारला अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय। फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक सदस्य आहोत। आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय? सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का? आम्ही काय भारताचे नागरिक नाहीयेत? आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा, एवढीच आमची साधी मागणी आहे। प्रवीण दरेकर नाही आता महोदय, सन्माननीय भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा राष्ट्राध्यक्ष आम्ही सहमत आहोत की अधिकृत निमंत्रण सभापती म्हणून किंवा विधिमंडळ म्हणून दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना देणं अपेक्षित आहे। याच्यात काही दुमत असायचं कारण नाही। या सभागृहाचा अधिकार आहे किंवा आमचाही अभिमान आहे। सभापती महोदया, माझं एवढं म्हणणं आहे की पण भाई पण ते करत असताना काल आपला देश जगजेता झाला, लाखोचा जनसमूह जागर त्या ठिकाणी उसळला होता, आपणही सगळे होतो भाई। परंतु तुम्हाला ती बसच दिसली, तुम्हाला दिसली बस, लाखोचा जनसमुदाय होता आणि एक बस गुजरातची आहे। एवढं कोत्या मनोवृत्तीचे पण राहणं बरोबर नाही। आणि आता तुम्ही सीएमचा फोटो दाखवताय, सीएमचा फोटो असणार नाही तर काय? तर आज 4 वाजता तुम्हाला सांगते, आज 4 वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे, त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे। ते सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला एक कार्यक्रम 4थ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे। सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचं आहे, काही हरकत नाहीये, त्याच्यामध्ये माझं ते कर्तव्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।